नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज या ठिकाणी आम्ही प्लॅस्टिकचा कचरा गोळा करतो आहे। या ठिकाणी ऊसामध्ये प्लॅस्टिक अडकलं होतं, तर पाहू शकता या ठिकाणी लेबर लोक गोळा करत आहेत। प्लॅस्टिक आहे हे, आणि मागच्या महिन्यात आपण दारूच्या बॉटल गोळा केल्या होत्या, त्या 4 ते 5 गोण्या भरल्या। सो कुणाला लागत होत्या ते घेऊन गेले लोक गुशीसाठी, कुठं कुणाच्या घराला गुशी लागले होते ते वापरायला नेलं त्यांनी। पण आज आम्ही प्लॅस्टिक गोळा करतोय। या ठिकाणी पाहू शकता किती कचरा आहे। एका प्लॉटमध्ये एवढा कचरा आहे। तिकडे पण पाहू शकता, या ऊसात आता हा ऊस तुटायचा आहे, याच्यात बोटल आणि कचरा किती असेल ते देवास ठाऊक। आणि या बाजूला सुद्धा ऊस आहे, त्यात सुद्धा किती कचरा असेल, अवघड आहे थोडंसं। पंकजा ताईंना पुन्हा एकदा मी विनंती करतो की पुण्यात प्लॅस्टिक मुक्ती तर आहेच, पण नदीत थोडंसं प्रदूषण होतं आहे प्लास्टिकचं आणि दारूच्या बॉटलचं, काचांचं। यावर थोडं लक्ष घालावं अशी मी त्यांना विनंती करेन। तरी पुरामुळे ही अवस्था होती आमच्याकडं। रानं नीट करायचं चालले, आता गहू टाकायचे आहेत, हरभरा टाकायचे आहेत। धन्यवाद।